झी 24 तास एक पाऊल पुढे। झी हेल्पलाईनच्या बातमीमुळे बिल्डरला दणका बसलाय। अंबरनाथकडून आता वळूया आपण नाशिककडे। सर्वांच्या तोंडाला घास देणारा बळीराजा वर्षानुवर्ष अन्याय सहन करत आलाय। अगदी आजही ही कहाणी आहे अशाच एका अन्यायग्रस्त शेतकऱ्याची। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुजोर ठेकेदारानं रस्त्याच्या भरावासाठी शेतकऱ्याच्या शेतातली माती विना परवानगी काढली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुजोर ठेकेदारानं रस्त्याच्या भरावासाठी शेतकऱ्याच्या शेतातली माती विना परवानगी काढली आणि साऱ्या शेताची वाताहत करून टाकली। यावर मदत करायचं तर दूरच राहिलं, पण त्या शेतकऱ्यालाच दोषी ठरवण्यासही सरकारी बाबूंनी कसर सोडली नाही। शेतकऱ्यासाठी त्याची जमीन म्हणजे त्याचं सर्वस्व। मात्र नाशिकमधल्या एका शेतकऱ्याचं सर्वस्वच हिरावलंय। इगतपुरी तालुक्यातले एकनाथ वाजे हे गेली अनेक वर्ष वडिलोपार्जित जमीन कसत होते। नेमक्या शेतकऱ्याच्या शेताजवळूनच सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याचं काम सुरू केलं। कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारानं वाजेंना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता या रस्त्याला लागणाऱ्या भरावासाठी वाजेंच्या शेतातली माती वापरली। हे ठेकेदारांनी घेतलं 28 का 30 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट करून माल नेला आणि हा सगळं चोरून नेला। इथून सगळं मटेरियल कोणाला सांगितलं नाही आणि लोकांनी विचारलं आजूबाजूचं, म्हणजे आम्ही विचारलेलं त्यांना, प्रत्यक्षात आम्हाला काही विचारलंच नाही। शेताची वर्कस माती भरावासाठी वापरल्यानं शेत नापीक तर झालंच, पण मातीसाठी केलेल्या उत्खननात वाजेंच्या शेतात मोठा खड्डा पडला। अचानक झालेल्या या उत्खननाचा जाब विचारण्यासाठी वाजेंनी ठेकेदाराला गाठलं। मात्र मुजोर ठेकेदारानं त्यांना मदत यायची सोडून उलट त्यांनाच धमकावलं। मी बघितलं, त्याच्यानंतर त्याला कॉन्टॅक्ट केला। तो म्हणतो तुम्हाला काय करायचं करून घ्या। मी नेलंय, मी पीडब्ल्यूडीला विचारलेलं आहे, मी पीडब्ल्यूडी कडून ठेका घेतलेला आहे, मला काय बाकी सांगता नाही, तुमच्या जे होईल ते करून घ्या। ठेकेदार दाद देईना म्हटल्यावर वाजेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय गाठलं। स्वतःवर झालेला अन्याय तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितला। मात्र सहाय्यक अभियंत्यांपासून ते मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी ठेकेदाराचीच पाठराखण केली। माहितीच्या अधिकारात त्यांच्याकडनं माहिती मागितली तर खोटी आणि चुकीची माहिती दिली। त्या पत्रावर त्यांचा जावक नंबर नाही, कुठल्या ऑफिसचा शिक्का नाही। याबाबत कार्यकारी अभियंता श्री पाटील साहेब यांना भेटलो तर ते म्हणतात तुम्ही कलेक्टरला भेटा, हे कलेक्टरचं काम आहे, आमचं काम नाही। ठेकेदार यांनी टक्केवारी यांची आणि कलेक्टरला भेटायला सांगतात, त्याच्यामुळे काही दखल घेत नाही। ते कलेक्टर ठेकेदाराच्या पुढे त्यांचं काही चालतच नाही। सार्वजनिक बांधकाम विभागात केवळ उपेक्षा मिळाल्यानं वाजेंनी तहसीलदारांकडे दाद मागितली। मात्र वाजेंना न्याय देण्याऐवजी तहसीलदारांनी वाजेंवरच गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी नोटीस बजावली। ह्या जमिनीत आम्ही पावसाळ्यात नागली, वरई, भुईमूग, सोयाबीन असे उत्पन्न काढतो। आता ही जमीन एवढी खोदून नेल्यामुळे याच्यात काही पिकणार नाही, पूर्ण पीक आमचं नुकसान गेलं आणि एवढी आमची कॅपॅसिटी नाही भरून निघायची। या बाबतीत कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, पीडब्ल्यूडी यांना रिक्वेस्ट केली की त्या ठेकेदाराकडनं आमचं भरून द्या, आम्हाला इथं माती आणून टाकून द्यायला लावा त्याला, पण ते कुठेच कोणी दाद द्यायला तयार नाही। चोर सोडून संन्याशालाच फाशी, अशी वाजेंची अवस्था झाली। झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागायचा तरी कुठे, असा प्रश्न त्यांना पडला। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनकडे आपली तक्रार नोंदवली। वाजेंची तक्रार आल्यावर हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी लगेचच वाजेंची भेट घेतली। हेल्पलाईनच्या टीमनं वाजेंच्या शेताची पाहणी केली। शेतकऱ्याच्या परवानगीविना त्याच्या शेतात उत्खनन करणं बेकायदेशीरच होतं। यावर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचं सोडून उलट पक्षी वाजेंना जबाबदार धरण्यात आलं होतं। स्थानिक पातळीवर याविषयी काहीच मदत होणार नव्हती, त्यामुळे हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाजेंवर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला। फोटोद्वारे वाजेंचं झालेलं नुकसान जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं। जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। ती माती कोणीतरी ठेकेदाराने उचलल्याबाबतचं त्यांचं म्हणणं आहे। त्या बाबतीत संबंधित तहसीलदार इगतपुरी यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने मातीची चोरी केली त्या व्यक्तीविरुद्ध रितसर फिर्याद दाखल करण्याबाबतही संबंधित शेतकरी यांना सूचित केलेलं आहे। आपल्यावर झालेल्या अन्यायाची आता लवकरच चौकशी होणार या आशेनं वाजेंना आनंद झालाय। वाजेंच्या झालेल्या नुकसानाची चौकशीही होईल, त्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देखील मिळेल। पण हेल्पलाईनची टीम शांत बसणार नाही, तर या प्रकरणी वाजेंवर अन्याय करणाऱ्या ठेकेदारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत शासन होणार नाही तोपर्यंत हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील। कारण सवाल एका गरीब शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाचा आहे। नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।